गुरु से शरण जाय, सद्गुरु से शरण जाय, त्यासी ब्रह्म प्राप्ती होय। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। सद्गुरुचे चरण तीर्थ, मस्तकी वंदावे पवित्र। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुचे पाय। एका जनार्दनी सद्गुरु, एका जनार्दनी सद्गुरु, हाची भव सिंधूचा तारू। न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरुची पाय। विठ्ठल नादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं ददानं। गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया। त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलाङ्काङ्कतेजोऽधिकामोदिवक्त्रं। खलानीशवादापनोदार्हदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो ज्ञानेश्वरा। ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, अद्यत्रय जननी देवाची। युक्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। श्री गुरु
गुरु ध्यान श्री गुरु अर्चन हे न घडता मती होईल मंदा श्री गुरु विठ्ठल भावे वंदा दाखविते निज परमानंदा महिम न पारम ते परम विदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्व सुमति परिणामावधि गृणन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः विठ्ठल सद्गुरु से शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय न लगे अनेक उपाय धरी सद्गुरुची पाय. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग पैठण निवासी असणारे शांती ब्रह्मनाथ महाराज. नाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी सेवेकरिता घेतला. या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज तुम्हा आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्तीचा उपाय सांगतात. विठ्ठल अभंग 4 चरणाचा आहे. अभंगाचा थोडक्यामध्ये सरळ भावार्थ असा आहे. नाथ महाराज सांगतात, बाबांनो, जर तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, नाम ब्रह्म प्राप्ती करून घ्यायची असेल, तर तुम्ही एक काम करा, सद्गुरुसी शरण जाय. तुम्ही सद्गुरूला शरण जा. काय होईल शरण गेल्यानंतर गुरुला? सद्गुरूला शरण गेल्यानंतर पदरात काय पडेल? नाथ महाराज सांगतात, त्यासी ब्रह्मप्राप्ती होय. भगवत प्राप्ती होईल, ब्रह्मप्राप्ती होईल, आत्मप्राप्ती होईल. दुसरा उपाय नाही. नाथ महाराज बोलले, ब्रह्मज्ञान प्राप्ती करता, देव प्राप्ती करता दुसरा उपाय करण्याची गरज नाही. न लगे अनेक उपाय. मग काय उपाय? धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरूचे पाय धरा, श्री गुरूंचे पाय धरा, भवसागर तरून जाताल. हाच एक उपाय. अजून पाय धरून काय करा? घरी जर श्री गुरु आले तर त्यांची पाद्य पूजा करा. ते चरण तीर्थ काय करा? नाथ महाराज सांगतात, सद्गुरूचे चरण तीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. ते तीर्थ, सद्गुरूंचं चरण तीर्थ आपल्या मस्तकावर धारण करा. नाथ महाराज बोलले शेवट, एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. भवसागर तरुण जाण्याकरता हाची सद्गुरूच तारून नेतात, अन्यथा दुसरा उपाय नाही. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. परत एकदा अभंगाचं चिंतन पहा. अभंग 4 चरणाचा आहे आणि 4ही चरणामध्ये सद्गुरू शब्द आलेला आहे. पहिल्या चरणात सद्गुरू शब्द आला पहा. ज्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचंय त्यांनी सद्गुरूशी शरण जाय. पहिला शब्द आहे. सद्गुरूला शरण जा पहिल्या चरणात. दुसऱ्या चरणात सुद्धा सद्गुरू शब्द आलेला आहे. धरी सद्गुरूचे पाय. तिसऱ्या चरणातही सद्गुरू शब्द आलेले आहे. सद्गुरूचे चरण तीर्थ. आणि चौथ्याही चरणात सद्गुरू शब्द आलेले आहे. एका जनार्दनी सद्गुरू. 4 चरण आणि प्रत्येक चरणात सद्गुरू सद्गुरू सद्गुरू. याचं उत्तर एकच आहे, गुरु शिवाय तरुण जाऊ शकत नाही, तरूच शकत नाही आणि तरूच शकत नाही. 4 वेळेला, काही वेळेला सांगून पहिल्या वेळेला नाही कळालं तर माणूस 2दा सांगतो, तिसऱ्यांदा सांगतो आणि 4थ्या वेळेला सांगतो की या व्यतिरिक्त आता दुसरा उपाय नाही. तरुण जायचा असेल तर फक्त सद्गुरूच. विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार.
आज हा अभंग का सेवेकरिता घेतला, त्याला कारण फक्त एकच आहे. आजचा जो दिवस आहे तो फार महत्वाचा दिवस आहे आध्यात्मिक दृष्टीने. काय दिन विशेष आज? हे पोरांनो इकडे पहा. आज काय दिन विशेष? आज माघ शुद्ध दशमी. आजच्या दिवसाला तुकोबारायांना अनुग्रह झालेला आहे, तो दिवस आजचा आहे. तुकोबारायांचे गुरु त्यांना भेटले आणि जो गुरुमंत्र दिला तो आजचा दिवस आहे. ऐका थोडं, गुरु का करावे जीवनामध्ये? गुरु केल्याशिवाय माणूस तरतच नाही. असे हजारो प्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये गाथ्यामध्ये नाथ महाराजांनी सांगितलं, तुम्हाला जर तरुण जायचं असेल भवसागरातून तर त्याकरता फक्त सद्गुरूंना शरण जावं लागेल. कोणाला म्हणतात गुरु? शास्त्रामध्ये गुरु शब्दाची व्याख्या आलेली. गु रु दोनच शब्द आहे, गुरु. पण गुरु शब्दाची व्याख्या आहे, गु शब्दस्तु अंधकारः, रु शब्दस्तन्निरोधक, अंधकार निरोधित्वात् गुरु इत्यभिधीयते. गुरु शब्दाची व्याख्या आहे, गु शब्दस्तु अंधकार, रु शब्दस्तन्निरोधक, जे अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जातात किंवा अज्ञानातून जे सज्ञानाकडे घेऊन जातात. गुरु इत्यभिधीयते, त्यांना गुरु असं म्हणतात. म्हणून गुरुशिवाय पर्याय नाही. गुरु केल्याशिवाय माणसानं जाऊ नाही, कुठं घरी नाही. पूजनीय ब्रह्मलीन काशीगिरी बाबा सांगायची, ज्याने गुरु केलेलं नाही त्यांच्या घरी जेवण करू नये. ज्यांनी गुरु केलेलं नाही त्यांच्या हाताचं पाणी पिऊ नये. काशीगिरी बाबांची सहज बोलता बोलता वाक्य असायची. म्हणून जीवनामध्ये तरुण जायचं असेल तर गुरूंच्या व्यतिरिक्त माणूस तरू शकत नाही. गुरुच्या पहा तुम्ही आध्यात्मिक शास्त्रामध्ये तुम्ही परंपरा पहा, नाथ परंपरा पहा ज्ञानोबारायांची. ते सांगतात आमची परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आदिनाथांपासून आमची ही गुरु परंपरा चालत आली. बर, दत्त परंपरा पहा नाथ महाराजांची. नाथ महाराज सांगतात आम्ही सुद्धा गुरु परंपरेनं इथपर्यंत आलो. आणि तुकोबाराई सांगतात आम्हाला सुद्धा इथपर्यंत जो येण्याचा योग प्राप्त झाला तो केवळ आणि केवळ गुरुमुळे. आता थोडं पुढे चला. तुम्ही म्हणाल महाराज गुरुच्या व्यतिरिक्त जर आपण परमार्थ मार्गामध्ये पुढे जाऊ लागलो तर तो व्यक्ती ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही पहा, गुरु न करता नामदेव महाराज देवाच्या जवळ गेले होते. चरित्र सगळ्यांना माहिती. जीवनात गुरु केलेला नाही, पंढरपुरात गेले. एवढंच नाही, त्यांच्या हातानं देव दूध पित होते नामदेव महाराजांच्या हातानं. पण गुरुच्या माध्यमातून देवापर्यंत गेले नव्हते तर कोरे ठरले. त्यांना देव बोलले, देव म्हणे नाम्या गुरु वाचून या, मुक्ती पावावया आन नाही. ही शब्द कोणाची? देवाची. देवाच्या जवळ राहिले पण कोरे ठरले. आणि शेवट देवांना सांगावं लागलं नाम्या गुरु वाचून या. गुरुशिवाय उद्धार नाही होत, गुरुशिवाय तरूच शकत नाही. तेच नामदेव महाराज औंढ्या नागनाथला गेले. शेवट त्यांना गुरु करावा लागला. 14 विद्या 64 कला येत होत्या नारदांना, पण सनत कुमारांना गुरु करावंच लागलं त्यांना. श्री संघ घडला होता फक्त जन्माच्या वेळेसच. शुकाचार्य राजा जनकांना गुरु करावं लागलं. 1400 वर्ष जगले. कोण? चांगदेव महाराज 1400 वर्ष जगले, पण मुक्ताबाईला गुरु करावंच लागलं. आणि ज्या दिवशी त्यांनी मुक्ताबाईला शरण गेले, मुक्ताबाईंनी कृपा केली आणि ते बोलले आज माझा जन्म झाला. देव म्हणे आज जन्माले, देव म्हणे आज जन्मालो, देव म्हणे आज जन्मालो.
1200 वर्ष जगली आणि त्यांचे उद्गार निघाले शेवट. चांग देव म्हणे आजी जन्मा आलो, गुरु पुत्र झालो मुक्ताईचा. एवढे वर्ष जगली ना आज जन्म झाला माझा, गुरु शिवाय पर्याय नाही. तुम्ही कोणीही पहा. आता हे झालं भगवत भक्तांचं चरित्र. आता देवाकडे चला. देव सुद्धा बोलले मी या परंपरेला मोडत नाही. म्हणून राम प्रभू देव होते, पण मृत्यू लोकात आले, मानव देह धारण केला. देव जरी आहे पण शिकायला गुरुकडे गुरु गृह गए वो पढ़न रघुराई, गुरु गृह गए वो पढ़न रघुराई, अल्पकाल बीता सब आए, गुरु गृह गए वो पढ़न रघुराई, अल्पकाल बीता सब पाए। राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम। रामायणाच्या चौपाया गाव आबा विष्णू महाराजांनी फक्त सांगत राहा. इथं कथाकारांच्या पाठ नसतात, त्याला वेळ द्यावा लागतो, तेवढं तप करावं लागतं. परमार्थामध्ये परिपूर्ण जीवन वाहिल्याशिवाय आनंद येत नसतो. आज ही मंडळी आपल्या समोर जी आपल्याला दिसताय ही साधना आहे वारकरी संप्रदायाची. मागे एका ठिकाणी एक वादक होते. म्हणलं गाओ, एका ठिकाणी तुम्ही खूप चांगला पाकवा जाजवला, इथं बोटच पडत नाही. तो बोलला या गावात बोट का पडत नाही, या गावचं पावडर खराब आहे. असं बरं बरं असू, आपण बदलून घेऊ. अशा असतात. पण मग या मंडळींचं तोप तेवढं आहे. गुरु गृह गये पडन रघुराई, अल्पकाल विद्यासबाई. देव होते देव रामप्रभू, पण शिकायला गेले. देवानं सुद्धा गुरु परंपरा मोडली नाही. माझा मुद्दा इथे आहे. साधू संतांनी मोडली नाही, देव होते. हे झालं रामप्रभूचं. आता द्वापार युगातलं पहा. द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण अवतार घेतात आणि ते सुद्धा कृष्ण सांदीपनी गुरु केला. सांदीपनी ऋषींना शरण गेले आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या जीवनात गुरुच केलेलं आहे. म्हणजे गुरु शिवाय सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्टंक आन कोणी. सद्गुरु शिवाय माऊली सांगतात भवसागरातून व्यक्ती तरुण जाऊ शकत नाही. का हो, देव नाही तारत का? तारतो ना देव, पण प्रमाण आहे ना तशी. पण भवसागर तरता कार्य करीत असा चिंता, पैल उभा दाता कटीकर ठेवून या ना. तुकोबाराय बोलले भवसागरातून देव तारतो. आता थोडं लक्षपूर्वक ऐका. प्रमाण किती पहा बरं. गीतेत एवढं ठामपणे सांगितलं देवानं, मीच तारतो. अहो मग तुम्ही तारता का गुरु तारतात? नेमकं तारत कोण? बरं पहा. दैवी हिशा गुणमयी मम माया दुरथया, मामे वये प्रपद्यन्ते माया मेताम तरंती ते. देव सांगतात मीच तारतो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. हे श्लोक एकच सांगतात, मय्यावेशित चेतसा. मीच तारतो. देव बोलले मीच तारतो. बरं, गाथ्यात एवढे प्रमाणे. तो हा उतरील पार,
हा उतरील पार भवदुस्तर नदीचा, तोच तारतो. देवा व्यतिरिक्त या जगात कोणी तारू शकत नाही. गीतेतलं प्रमाण पाहिलं, गाथ्यातले प्रमाण पाहिले, ज्ञानोबाराय बोलली, म्हणून माझी भक्ता नाही संसाराची चिंता, तया ते समुद्धरता आथे मी सदा. इथं देव बोलले मीच तारतो. माझ्या भक्ताला भवसागराची चिंता नाही, कारण मी सगळ्यांना तारून नेतो. आता हे प्रमाण झाले देवाचे, देव तारून नेतो. आणि तुम्ही अभंग घेतला आणि तुम्ही सांगता सद्गुरु शिवाय तरू शकत नाही. मग ते खरं का हे खरं? बरोबर, प्रमाण दोन्ही पण आहे. सद्गुरु शिवाय तरू शकत नाही, इकडं देव बोलतात मीच तारतो. प्रमाण दोन्ही बाजूला आहे. मग दोन्हीकडून जेव्हा बोलल्या जातं त्या बोलण्यामागे व्याघात दोष येतो. व्याघात दोषाची दृष्टांत आली काही विचारसागरामध्ये. मम मुखम जीवान असती, माझ्या तोंडात जीभ नाही. खरे खरे पोरांनो नाही. मग बोलतात कसे? तोंडात जीभ नाही. महिला मंडळांना पटण्याकरता एकच दृष्टांत सांगतो व्याघात दोषाचा. काय झालं म्हणे, एक वेळेला एक म्हातारी आणि लहानपणी मेली. आता कळालं का तुम्हाला दृष्टांत? काही काही ना अजून कळतंय, हळूहळू कळत. काही असे ते लक्ष नसलं ना तर दुसऱ्या दिवशी असतात, काही काला झाल्यानंतर असतात, काही कापसाला गेले की मग असतात. जाऊ द्या, केव्हा खावे ना हसतात. चला, एक म्हातारी आणि लहानपणी मेली. मुद्दा पहा कसा आहे. जर लहानपणी मेली तर म्हातारी कशी, आणि म्हातारी मेली तर ती लहान कशी? याला म्हणतात व्याघात दोष. तुम्ही म्हणता देव तारतो, हे मी का सांगितलं? शाकी लागला नाही पाहिजे आंबा, म्हणून असा फवारा मारावा लागतो आणि थोडा. चला असो, देव तारतात का सद्गुरू तारतात? बरं, दोन्ही प्रमाण दोन्ही बाजूला ठाम आहे. याचं उत्तर आहे का? पूजनीय बाबा सांगायचे, तारणारा देव आहे का तारणारे गुरु आहे? तारतात गुरुच. आणि मग का होते प्रमाण? आता सांगितलेले प्रमाण पुन्हा सांगतो, तारतात गुरुच. अहो मग देवाचं काय? देवालाही जेव्हा तारण्याची प्रक्रिया येते, देव जेव्हा तारायला भक्ताला पुढे येतो, तर त्या देवाला सुद्धा गुरुच व्हावं लागतं, मग तारतो. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. उत्तर पहा कसं आहे. गुरु तारतात. मग देवाचं काय? देव सुद्धा जेव्हा तारण्याची प्रक्रिया चालू करतो, आपणची देव गुरु होय. देव गुरु होतो मग तारतो. उत्तर एकच आहे, गुरु शिवाय तरू शकत नाही. सद्गुरु वाचोनी सापडे सोय, सद्गुरु वाचोनी सापडे सोय. Yeah.
वाचोनी सापडे ना सोय, म्हणून धरावे ते पाय. आधी 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 पाय धरा, देवाच्या आधी धरा, सगळ्यांच्या आधी धरा. का धरा? सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय. गुरु शिवाय देवापर्यंत जाताच येत नाही. जसं ज्ञानेश्वरी दृष्टांत आलेली, आता सगळ्या वेळा सांगत बसत नाही. माऊली बोलले, डोळे जरी असले माणसाला, सूर्याच्या प्रकाशाशिवाय माणसाला दिसू शकत नाही. अजून नाव जरी असली, पण नावाड्याशिवाय नदी पार करता येत नाही. रत्न जरी असले, पण पारखी असल्याशिवाय ते रत्न घेता येत नाही. पहा, रत्न आहे पण पारखीशिवाय तो रत्न घेता येत नाही. नावे पण नावाड्याशिवाय तरू शकत नाही. डोळे पण सूर्याशिवाय आपण पाहू शकत नाही. तसं सद्गुरु शिवाय भगवत प्राप्ती होऊ शकत नाही. हे मुद्दे ज्ञानेश्वरी सगळे बाबा आहे, याच्या दृष्टांत सांगितले. प्रत्येकाला ज्ञानोबारांनी त्या ठिकाणी ओव्या वापरल्या. चला पुढे. मग देव गुरु होतो आणि मग तारतो. याला पुरावा चला ना गीतेमध्ये थोडं. जेव्हा अर्जुनाला महाभारताच्या युद्धामध्ये रणांगणामध्ये उतरायचं होतं, अर्जुनाला शोक झाला, मोह झाला, आणि मग अर्जुन बोलला, देवा आता झालं ते झालं, पण मी तुझा शिष्य आहे. शिष्यस्तेहम शादिमाम त्वाम प्रपन्नम. देवा मी तुझं आता शिष्यत्व पत्कारलं, मी तुझा शिष्य आहे. बर, अर्जुन जर शिष्य आहे तर मग देव कोण झाला? आता गुरु झाला. पहिले देव होता, देव पहिले देव होता, पण आता देव गुरु झाला. आणि गुरु झाल्यानंतर मग गीता चालू झाली. अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादंश्च भाषसी, गतासून गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. आणि मग नातं चालू झालं. आता भक्त भगवंत नाही, आता शिष्य आणि गुरु. आणि मग गुरुवर, आपल्या शिष्यावर प्रेम केलं. किती प्रेम केलं, काय शिष्यत्व पत्कारलं. मी मैयाची परिक्रमा करत होतो. दक्षिण तटाला अमरकंठकून खाली येत असताना सूर्यकुंड नावाचं एक ठिकाण लागतं. त्या आश्रमामध्ये एक वाक्य लिहिलेलं होतं. वा, काय शिष्य आहे अर्जुन. जीवनामध्ये त्यांचं वाक्य होतं त्या आश्रमात लिहिलेलं. ते सांगायचे, मामा ते वाक्य फार गोड सांगायची. ते बोलले, प्रेम करो मीराबाई की तरह, प्रतीक्षा करो शबरी की तरह, भक्ति करो हनुमान की तरह, और शिष्य बनो अर्जुन की तरह. त्यांचे वाक्यच फार गोड होते. शिष्य अर्जुनासारखा होणे नाही. देवा आता बस, मी तुझं शिष्यत्व त्या ठिकाणी पत्कारलेलं आहे. आता होईल ते तुझ्या हातामध्ये मी माझं जीवन सोपवलेलं आहे. आणि काय या शिष्याकरता देवाने केलं नाही. माऊली बोलले, शिष्यावर एवढं प्रेम केलं, आईवर सुद्धा एवढं देवानं प्रेम केलं नाही. कारण गीतेचं जे तत्वज्ञान आहे ते आईला सांगितलं नाही, ते वडिलांना सांगितलं नाही. जे न सांगेची पिता वसुदेवासी, जे न सांगेची माता देवकीसी, जे न सांगेची बंधू बळी भद्रासी, ते गुह्य अर्जुनीसी बोलत. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, देवी एवढी जवळ होती, परी तीही देखे या प्रेमाचे सुख. आजी श्रीकृष्ण प्रेमाचे बी कयातीची आती, सनकादिकांची आशा वाढीनल्या किरबवसा, परी तेही एने माने यशा येतेची ना. या जगदीश्वराचे प्रेम येत दिसत असे निरुपम, कैसे पार्थेने सर्वोत्तम पुण्य केले. गीतेचं ज्ञान वसुदेवाला सांगितलं नाही. गीतेचं ज्ञान आपली आई होती देवकी माता, तिला सांगितलं नाही. शिष्याला असं ज्ञान सांगितलं जे न सांगेची बंधू. भावाला ज्ञान सांगितलं नाही. माझं म्हणणं आहे, भावाला नाही सांगितलं काही अडचण नाही, आई वडिलांना नाही सांगितलं काही अडचण नाही, पण घरात राहणारी देवी लक्ष्मी एवढी जवळीक. देवीला काय सांगत नाही माणूस, सगळं सांगतो देवीला. आणि काय वाहत नाही देवीला, सगळं वाहतो देवीला. पण मग हे करत असताना हे ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद आहे, बाकी ज्यांनी काल्याला आदर राहा. देवी लक्ष्मी एवढी जवळीक, एवढी जवळ होती, पण तिला सुद्धा नाही.
गीतेचं तत्वज्ञान शिष्यत्व जे अर्जुनाने पत्कारलेले बस त्यांनाच, आणि बस मग तेव्हा ते गुरु झाले, देवच गुरु झाले. मग ज्ञान सांगितलं. कारण काय, ज्ञान होण्याकरता माऊली बोलले 18व्या अध्यायामध्ये, गुरु तेथ देव तेथ ज्ञान नाही, गुरु तेथ ज्ञान, तिथंच ज्ञान आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर गुरुलाच शरण जावं लागेल. जागोजागी सगळे प्रमाण आपण पाहिले. आता नाथ महाराजांकडे, नाथ महाराज, मग दुसरा उपाय नाही, अजिबात नाही. ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सद्गुरूला शरण जा. अभंगाचं पहिलं चरण. सद्गुरु शरण
नाथ महाराज सांगतात ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर उपाय फक्त एकच आहे, सद्गुरुसी शरण जाय. गुरुला शरण जा. कसं जा, केव्हा जा, काय होईल शरण गेल्यानंतर? शरणागतीचे काही प्रकार सांगितले ज्ञानेश्वरीमध्ये. तरी तनु मनो जीवे चरणासे लागावे, अगर्वता करावी दास्य सकळ तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिनः. तन्मन धनानं शरण जा. त्यांना विचारसागरामध्ये तर एवढे प्रकार सांगितले. तनानं शरण जा, मनानं शरण जा, काया वाचा मनानं त्यांची सेवा करा. गुरु सेवेचा परिणाम काय असतो ऐका कथा. सांदीपनी ऋषी एक वेळेला जेव्हा विद्यार्थी दशेत होते, गुरु सेवेला लागलेले, अध्ययन चालू आणि आपल्या गुरु महाराजांची सेवा करत होते. सेवा करता करता गुरु महाराजांनी परीक्षा घ्यावी. कधी व्यवस्थित बोलत नव्हते सांदीपनी ऋषींना. बाकीच्या विद्यार्थ्यांना गोड बोलायचे, व्यवस्थित बोलायचे, पण यांना कधीच व्यवस्थित बोलले नाही. अजून बाकीच्या विद्यार्थ्यांना जेवायला व्यवस्थित आणि यांना उरलं तर देत होते, उरलं तर भेटत होतं. असं करता करता एक दिवस अशी परीक्षा घ्यायची ठरवली सांदीपनी ऋषींची. त्यांना सांगितलं, माझा विद्यार्थी आहे हो, एक काम कर, ती जी समोर साधूंची कुटी आहे ना, ती कुटिया पेटून द्या. आता कोण शिष्य ऐकले, पण गुरुनिष्ठा पहा. गुरु महाराज बोलले कुटिया पेटून द्या. बस गुरु आज्ञा स्वीकारली. जसे गेले तर कुटियाच पेटून दिली. आणि बोलले सांदीपनी ऋषींचे गुरु, पहा किती मूर्ख आहे शिष्य, एवढंही कळू नये की कुटिया पेटून द्या. सांगितलं यांनीच, अरे जा, जाओ बोले और मारो उसको. मारो म्हणता बरोबर जसे शिष्य गेले मारायला लागले. मारता 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 त्यांनी खूप मार खाऊन घेतला. पण ते असं नाही बोलले की कुटिया पेटवण्याकरता मला गुरु महाराजांनीच परवानगी दिली होती, असं सुद्धा बोलले नाही. मारता 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 शेवट खूप परीक्षा घेतली. एक दिवसची वेळ गुरु महाराज आजारी पडले. शरीर जीर्ण झालं, म्हातारपण आलं. आता शिकवता येत नव्हतं. सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितलं, आता तुम्ही आपापल्या घरी निघून जा. शिकवणं होत नाही, आता तुम्ही घरी निघून जा. सगळे विद्यार्थी गेले, पण सांदीपनी ऋषी काही गेले नाही. महाराज, आता तुमचं शरीर काम करत नाही, आम्ही तुमची सेवा करावी असं तुमचं शरीर झालेलं आहे, मी जाणार नाही. हातपाय दाबत होते. बरं, त्यांचा अजून एक नियम होता, ते पाय दाबत होते गुरूंची कुठपर्यंत, ते बस म्हणत नाही तोपर्यंत पायच दाबत होते. आता ते गुरुही तसेच होते. एक गुरु शिष्य पाय दाबत होते त्यांची. विचारलं गुरु महाराजांनी, करे किती भाऊ आहे तुम्ही? गुरु महाराज, तसे आम्ही तिघ होतो, आता दोघच राहणार आहे. म्हटलं काय झालं? दोघच का राहणार, एक आजारी का? नाही नाही, एक आजारी नाही, तो एक आहे ना तुमचे पाय दाबतोय सध्याला, आणि तो पाय दाबता दाबता मरणार आहे. असे असतात काही. रात्रभर सांदीपनी ऋषी गुरूंची सेवा करत होते. सेवा करता 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 त्यांना डोळा लागला, त्यांना झोप लागली. जसं आपल्याला कीर्तनात लागते ना, झोप लागली. आणि झोप लागल्याचा परिणाम सकाळचा ब्रह्ममुहूर्त झाला. हे पायच दाबत होते आणि मग त्यांचे डोळे भरून आले. एवढी परीक्षा घेतली पण सेवा सोडली नाही. एवढी परीक्षा घेतली, मला सोडलं नाही. रात्रभर पाय दाबले आणि गुरूंचा आशीर्वाद पहा. सांदीपनी ऋषींच्या मस्तकावर हात ठेवला आणि आशीर्वाद दिला, जा, अशी गुरुनिष्ठा आहे तुमची, जगाचा मालक भगवान कृष्ण तुमचा शिष्य होईल, माझा आशीर्वाद आहे. गुरु सेवेचा परिणाम म्हणून देव शिकायला गेले. सेवाच अशी केली गुरुची, गुरुच्या मुखातून आशीर्वाद निघून गेला का ब्रह्मांडाचा नायक भगवान परमात्मा तुमच्याकडे शिकायला येईल. म्हणून कृष्ण सांदीपनी गुरु केला. अशी सेवा करा, असं त्या ठिकाणी शरण जा. तन मन धनानं त्या ठिकाणी गुरुची काया वाचा मनानं सेवा करा.
गुरुची सेवा कशी करायची फक्त ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय उघडा आणि 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाईंनी जी सेवा केली, कोणताच ग्रंथ पाहू नका तुम्ही. घरी गेले तर ज्ञानेश्वरी उघडा आणि 13व्या अध्यायामध्ये आचार्योपासनम शौचम, बस या पदावरच्या ज्ञानोबाईंच्या ओव्या पहा. जवळपास 100 ओव्या आलेले. गुरुची सेवा कशी करावी, शरीर आहे तोपर्यंत काय करावं. माऊली बोलली, ताट मी काढीन, शेज मी झाडीन, चरण संवाहन मीची करीन. गुरुचं ताट काढणार म्हणजे ताट धुणार. शेज मी झाडीन, सेवा पहा माऊलींची. ते जिथं झोपलेले काय करणार, झोपलेल्या जागेवर शेज मी झाडीन, ती जागा मी झाडून काढणार. त्यांच्या उशाचे पैसे मारणार नाही. शेजमी झाडीन, त्यांची सेवा करणार. चरण संवाहन मीची करीन, गुरुची पायाची सेवा मीच करत राहणार. बर माऊली, तुमचे गुरु जिथं बसणारे तिथं आसन कोणतं टाकणारे तुम्ही? सिंहासन होईना आपण. माऊली बोलली, सिंहासन माझ्या शरीराचंच मी सिंहासन करल. वरी गुरु करीती आरोहण, जिथं गुरु बसणारे माझ्या या शरीराचं मी सिंहासन करणारे. आता ही सेवा झाली, या ओव्या झाल्या जिवंत असताना. पण माऊली, हे शरीर आहे, एक ना एक दिवस हे सोडावं लागणार आहे. आणि मग शरीर सोडल्यानंतर तुम्ही कशी सेवा करणार? माऊली बोलले, शरीर जरी सुटलं तरी सुद्धा मी गुरु सेवा करणार. अहो पण कशी करणार? तर खालची ओवी आली, ये शरीरीची माती लावीन ती एक शिती, जेत श्री चरण उभे टाते श्री गुरूंची. माऊली बोलले, हे शरीर जेव्हा पडणार ते कोणत्या ठिकाणी पडणार? जिथं श्री गुरूंचे पावलं पडणार, हे तिथंच त्या ठिकाणी शरीर पडणार. आणि याला जिवंत उदाहरण आमच्या सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेमध्ये विठ्ठल बाबा होऊन गेले. विठ्ठल बाबा गुली हे संस्थेमध्ये होऊन गेले. संस्थेमध्ये विद्यार्थ्यांची सेवा करता करता परिणाम असा झाला, जेव्हा उतरता काळ होता तर पंढरपुरात होते. पंढरपूरच्या संस्थेमध्ये शेवट पा कसा झाला त्यांचा आणि कशी गुरुसेवा केली त्यांनी. ये शरीरीची माती सुद्धा कशी गुरुसेवेला लावली, तर ते ओवी सांगत होती ही आणि ओवी प्रमाणच वागली. त्यांचा शेवटही तसाच झाला. या शरीराची माती गुरुसेवेलाच खर्च करणार. संस्थेमध्ये होती, सकाळीच उठली, ब्रह्ममुहूर्तामध्ये सगळा विधी उरकला आणि हातात माळ घेतलेली होती. रूम बंद केलेली, जप चालू झाला. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. जप करता करता हातात माळ तशीच आणि तशीच मान टाकली गुलेबाबांनी. जप चालू होता, मान टाकली. सगळे पाहत होते, बाबा दार का उघडत नाही? बरं, ताकद नव्हती कोणाची दारावर थाप मारायची. ती नजर, तेज, सामर्थ्य, कोणीच दार उघडत नव्हतं. दारावर कोणीच थाप मारत नव्हतं. मग नामदास महाराज आले, नामदेव महाराजांचे वंशज. त्यांनी दारावर थाप मारली आणि दार त्यांनी उघडलं. पाहिलं त्यांनी तर गुले बाबा, विठ्ठल बाबा गुले, त्यांची मान पडलेली, पण हातात माळ होती. हातात माळ तशीच. काय शेवट झाला महात्म्यांचा? हातात माळ तशीच आणि मान टाकलेली होती. कधी कल्पना केली आपण, आपलाही शेवट असाच होईल का? आपल्यालाही असे दिवस येतील का? हातामध्ये माळा साव, मुखामध्ये विठ्ठल 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 भगवंताचं चिंतन असं. कैसी दशा येईल माझे अंग, कैसी दशा येईल माझे अंग, येईल माझे अंग, कैसी दशा येईल माझे
झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे चित्त पांडुरंगा झुरतसे कैसी कळी ऐशी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरतसे. कधी आपलं चित्त झुरल, कधी पाना फुटल या चित्ताला, कधी नाम साधनेला आपण लागणार. वाक्य परत ऐका माझं एक. पिशवी भरून ठेवा, गाडी कोणाची कधी येईल सांगता येणार नाही. आजच्या घटनेतून काय घेतलं आपण, कोणालाही केव्हाही वेळ येऊ शकते. आज या महाराष्ट्रामध्ये जी खळबळ चालू आहे, अजित दादा गेली, काल त्यांचं भाषण झालं नांदेडमध्ये, तोही व्हिडिओ आलेला आहे. कालच्याच भाषणाचा व्हिडिओ आला आणि आज सभा होती. पण सांगता येत नाही वेळ केव्हा येईल. अपघात खालीच होऊ शकतो असं नाही, तो कुठेही होऊ शकतो, तो कोणत्याही रूपात होऊ शकतो. सावधान, पिशवी भरून ठेवा. कोणाची गाडी केव्हा येईल सांगता येत नाही. कोणाची बस स्टँडला आहे, कोणाची निघली, पण गाडी येणार आहे. सावधान, आपण नाम साधनेला लागा. सार्थ अभिमान आहे आम्हाला की याच पळशीमध्ये जेव्हा दत्त जयंतीचा सप्ताह प्रारंभ झाला तेव्हा श्री विठ्ठल नामजप ग्रुपची स्थापना झाली पळशीतूनच. आणि पळशी कोणती? वारकऱ्यांची पळशी. याच पळशीतून जेव्हा नामजप ग्रुपला प्रारंभ झालेला आहे तर तो ग्रुप आजपर्यंत चालू आहे. या ग्रुपमध्ये आनंदाची बातमी अशी, जवळपास 150 साधक आहे, त्यात महिला आहे, त्यात आमच्या काही बहिणी, त्यात बरेच असे साधक नामधारक जोडल्या गेलेले. रोज 5000 जप करतात, निमित्त 5000चं आहे. पण यामध्ये काही साधक असे, काही वारकरी असे रोज 50,000 जप करतात. अशी सुद्धा मंडळी आपल्या ग्रुपमध्ये मी पाहिलं. मोटरसायकल चालू आणि श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल जप करताना मी प्रवासात पाहिलं बऱ्याच जणांना. नाम साधनाही चालू. या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या नामधारकांना साष्टांग दंडवत करतो. आपली साधना आपण खूप प्रामाणिकपणे आणि योग्यपणे या ठिकाणी साधना करत आहात. आपली साधना आपण जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत चालू ठेवा. या चॅनलच्या माध्यमातून मी सगळ्या नामधारकांना त्या ठिकाणी हेच सांगू इच्छितो, बाबांनो, खूप साधना आपल्याकडनं या ठिकाणी व्हावी. काही काही नामधारक असे गेले 3 वर्ष झाले हा ग्रुप चालू करून एकदा सुद्धा दंड भरला नाही. अशी पण साधक यामध्ये काही नामसाधना करतात. अखंड नामसाधना करत करत पहा तुम्ही, कळत न कळत तो जपयंत्र बरोबर घेऊन नामस्मरण चालू असतं. ते दंडाचं निमित्त आहे, पण त्या माध्यमातून तुम्ही कधी विचार केला आपण देवाच्या जवळ आहे. उठता फिरता चालता जपयंत्र असतं, ते काउंटर मशीन, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल, त्या माध्यमातून आपण देवाच्या जवळ आहे, देवाचं स्मरण होतं. म्हणून ही साधना अखंड त्या ठिकाणी चालू राहावी एवढीच गजानन बाबांच्या या चरणी आपण विनंती करूया. अशी साधना भोले बाबांनी केली, हातात माळ आणि तशीच त्या ठिकाणी मान टाकली. मग आता काय करायचं? सगळे वारकरी, हजारो वारकरी जमा झाले. अंत्यविधी निघाला चंद्रभागेकडे. मला सांगायचंय शरीर कुठं ठेवलं त्यांचं. बरं, चंद्रभागेला पूर आलेला होता, चरित्रात असं लिहिलं. चंद्रभागेला पूर आलेला. त्यांचे गुरु शांताराम गुरुजी, त्यांची समाधी पुंडलिकरायांच्या या बाजूला, तिथं त्यांच्या गुरूंची समाधी आणि तिथं पाणी होतं. पण महाराजांनी देह ठेवला आणि अंत्ययात्रा निघाली
चंद्रभागेचं पाणी ओसरणं चालू झालं. काय महात्म्याचं सामर्थ्य, काय ताकद. पाणी आपोआप कमी व्हायला लागलं. पाणी कमी होता 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 अंत्ययात्रा घाटावरनं खाली उतरली. चंद्रभागेत जेव्हा वाळवंटात अंत्ययात्रा गेली तर पाणी एवढं कमी झालं, त्यांच्या गुरूंची समाधी जिथं होती तिथपर्यंत पाणी पूर्ण खाली ओसरलं. आणि मग अंत्यविधी करायची तर कुठं, जिथं त्यांच्या गुरूंना त्या ठिकाणी समाधी दिलेली होती, घुलेबाबांना तिथंच त्या ठिकाणी आपल्या शरीराची माती गुरुच्या चरणाजवळ करायची होती. म्हणून पाणी ओसरलं आणि त्यांनी सुद्धा शेवट जो केला तो गुरूंच्या पायाजवळच. हे शांताराम गुरुजींच्या समाधी जवळच बाबांची समाधी आहे. ज्ञानोबाराय सांगतात, ये शरीरीची माती मेळवी नती एकशिती, जेत श्री चरण उभे ठाती, जित श्री गुरुची चरणी गेल्यानंतर सुद्धा सेवा आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात, बाबांनो, गुरुशिवाय पर्याय नाही. सद्गुरुसी शरण जाय त्यासी ब्रह्म प्राप्ती होय. ब्रह्म प्राप्ती म्हणजे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती म्हणजे आत्मज्ञान. हे सगळे पर्यायवाची शब्द आहे. म्हणून गुरु शिवाय नसेची निष्टंक आन कोणी, दुसरे तारू शकत नाही, दुसरा उपाय नाही. नाथ महाराज सांगतात, बाबांनो, दुसऱ्या मार्गाने तुम्ही जाऊ नका, हाच उपाय अभंगाचं. न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, न लगे अनेक उपाय, कसा आवाज चालत असेल. ही देवाची जिंदगी. ऐका, डोंगरेजी महाराज कहते थे, ये बहुत बड़ी साधना है. पखवाज और गायन ये नाद ब्रह्म है, ये नाम ब्रह्म है. नाम ब्रह्म और नाद ब्रह्म जब एक होता है तो परब्रह्म प्रकट होता है. डोंगरेजी महाराजांची वाक्य. फार मोठी साधना आहे. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. अनेक उपाय नाही, एकच उपाय, सद्गुरूचे पाय धरी. आणि पाय धरल्यानंतर आता पुढं काय करावं, तिथं भजन करावं. कसं, विठोबा रखुमाई, आजची यजमान
न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. तुम्हाला काय माहिती खाली बसण्याचा आनंद स्वर्गात आल्यासारखं वाटतं. मग नाथ महाराज सांगतात, बाबांनो, भवसागरातून तरुण जाणं एवढं सोपं नाही. येथ एक नव लावो, जो जो किजे तरुण पावो, तो तो आपावो होय ते एक. या भवसागरातून तरुण जाण्याकरता ज्यांनी प्रयत्न केले तो पुन्हा खाली गेलेला आहे. स्वतःच्या बळानं कोणीच तरुण गेलं नाही, पण ज्यांनी गुरुचा आश्रय घेतला ते तरुण गेले. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. आज माघ शुद्ध दशमी म्हणून थोडं तुकोबारायांच्या चरित्राचं दर्शन करून आपल्याला पुढे चालायचंय. तसं या वर्षाला दत्त पारायणामध्ये आपण महाराजांच्या मुखातून तुकोबारायांचं चरित्र ऐकलेलं आहे, पण आज दिन विशेष आहे, तुकोबारायांचा अनुग्रह दिवस. तसं तुकोबारायांना जो अनुग्रह झाला तो आजच्या दिवशी कलियुगातच झाला असं नाही. तुकोबारायांना अनुग्रह आजच्या दिवशी सत्ययुगापासून होत आलेला आहे. मग आपल्याला 4 युग पाहावं लागल, आणि 4 युगात तुकाराम महाराज कोण कोण होते ते पाहावं लागल. कसा कसा अनुग्रह ते चरित्र आलेलं आहे. ऐका, सत्ययुगामध्ये तुकोबारायांना जो अनुग्रह झाला तो दिवस आजचाच होता. कोण होते तुकाराम महाराज सत्ययुगामध्ये? सत्ययुगामध्ये तुकोबाराय प्रल्हादाचा अवतार होती. प्रल्हादाची कथा ऐकतो ना आपण भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये. तर सत्ययुगामध्ये तुकोबाराय भक्त प्रल्हाद होती. नंतर त्रेतायुगाला सुरुवात झाली. त्रेतायुगामध्ये तुकोबाराय हे अंगद होती. अंगदाचा अवतार तुकोबारायांचा, आणि त्यांनाही जो अनुग्रह झाला तो आजच्या दिवशी झालेला आहे. म्हणजे त्रेतायुगात सुद्धा अनुग्रह तो दिवस आजचाच. अजून पुढे चला, द्वापार युगाला सुरुवात झाली. द्वापार युगात सुद्धा तुकोबारायांचा अवतार झाला. कोण आहे तुकाराम महाराज? द्वापार युगामध्ये अंगद, जे रामप्रभूच्या बरोबर होती का नाही, अंगद. तुम्ही पाहिले की रे पोरांनो अंगद? नाही, बरं बरं, जाऊ द्या, नाही तर नाही. अंगद द्वापार युगामध्ये पोरांचं काही चुकलं नाही. रामायण पाहिलं नाही का तुम्ही? मग देवाबरोबर असणारे ते अंगद रामप्रभूंबरोबर. जाऊ द्या, मुलं पुढं पाहिजे. गोड उत्तर दिलं त्यांनी, नाही. चला, अंगदाचा अवतार तुकोबारायांचा, आणि त्याही युगामध्ये जो अनुग्रह झाला तो आजच्याच दिवशी झाला. आणि अजून पुढे ऐका, कलियुगात 2 अवतार, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज. तर नामदेव महाराज जे औंढ्या नागनाथला गेले, विसोबा खेचरांना गुरु केलेलं होतं. त्यांनी विसोबा खेचरांना जाऊन गुरु केलेलं तो दिवस सुद्धा आजचाच. नामदेव महाराजांना जो अनुग्रह झाला तो दिवस आजचाच, आणि तुकोबारायांना अनुग्रह झालेला तो दिवस आजचाच. बर, काय तिथी होती हो? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार. 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 ज्या तिथीला अंगीकार केला तो दिवस कोणता होता? माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार, आजचा दिवस माघवारी. आजच्या दिवशी देहूला फार मोठा उत्सव चालू आहे. खरं तर हा जो माघ शुद्ध दशमीचा जो उत्सव आहे
हा तुकोबारायांच्या काळापासून चालत आलेला आहे. तुकोबारायांच्या काळामध्ये तुकोबारायांचे 14 टाळकरी होऊन गेले. त्यात गंगाराम पंत मवाड यांचं गाव आहे कडूस. खडूस नाही बरं, कडूस. लोकांना ते खडूस पटकन आठवतं ना. कडूस कडूस हे कडूस नावाचं गाव आहे. आणि त्या कडूसचे गंगाराम पंत मवाळ होऊन गेले. तुकोबारायांना अनुग्रह झाला आणि 14 टाळकऱ्यांपैकी गंगाराम पंत हा उत्सव साजरा करत होते की आमच्या गुरूंना अनुग्रह झालेला दिवस आजचा आहे. हा उत्सव तुकोबाराय असताना चालू झालेला आहे. आज सुद्धा त्या गावाला तो उत्सव चालू आहे. देहूला तो उत्सव चालू आहे. आळंदीमध्ये उत्सव चालू आहे. आजचा दिवस आध्यात्मिक दृष्टीनं फार महान दिवस आहे. आजच्या दिवसाला फार महत्व आहे. तुकोबारायांना अनुग्रह झाला. प्रसंग असा होता, झोपलेले होते बस. आणि झोपेमध्ये स्वप्न पडलं बर का. स्वप्न अनुग्रह झाला तो म्हणजे तुकोबाराय जागी होते तेव्हा नाही, झोपलेले. आणि झोपलेल्या अवस्थेमध्ये निघाले स्नानाला. स्नानाला चाललेले तर जात असताना पुढून गुरु येत होते. तुकोबारायांच्या गुरुचं नाव बाबाजी आपुली. सांगितले नाम, त्यांनी नाव सांगितलं, माझं नाव बाबाजी चैतन्य. आणि मग बाबाजी चैतन्य आले तर ते तुकोबारायांचा शोध घेत येत होती. कदम माऊली बोलले, तुकोबारायांची फार मोठी क्रांती वारकरी संप्रदायामध्ये, फार मोठा पुरुषार्थ आहे तुकोबारायांचा. म्हणले कशावरनं? आपल्याला गुरुकडे जावं लागतं. तुकोबारायांची क्रांती अशी होती की गुरु त्यांचा शोध घेत येत होती. ही तुकोबारायांची क्रांती, हा पुरुषार्थ आहे तुकाराम महाराजांचा. हा उगच नाही, मानव देह घेऊन निजधामा गेली. ही क्रांती तुकोबारायांची. गुरु त्यांचा शोध घेत येत होते. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, म्हणजे इंद्रायणी मातेच्या स्नानाला निघाले होते. गंगा नाम इंद्रायणी माता. आणि इंद्रायणी मातेला जात असताना शोध घेत होते. येतात गुरु महाराज. आणि मग तुकोबारायांना पाहिलं. मस्तकी तो जान ठेविला कर, हात ठेवला मस्तकावर. आणि हात ठेवल्यानंतर काय पाहिजे गुरु महाराज तुम्हाला? स्वप्नात दृष्टांत झाला. वास्तविक पाहता स्वप्नातलं काही खरं नसतं, पण स्वप्न कोणाचं खरं ठरतं, कोणाचं खोटं ठरतं. तुमचे आमचे स्वप्न वेगळे. आपल्याला काही स्वप्न पडतात. आपली झोपही वेगळीच आहे आणि आपली स्वप्नही वेगळीच आहे. काही झोपतात असे आणि सकाळी निघतात असे. काही झोपेच उठतात आणि दार उघडून शेतात निघतात. स्वप्न आपले स्वप्न सांगायसारखे नाही. पण साधू संतांचे स्वप्न, आता त्याचा खुलासा मी जास्त करत बसत नाही, कारण आपले स्वप्न या व्यासपीठाहून तरी सांगायसारखे नाही. कोणाला काही पडतं, कोणाला वाटतं मी हे झालो, मी आमदार झालो, मी खासदार झालो, काय झालो, जाऊ द्या, बरं आहे आपलं झाकली मूठ, काहीच नाही, पळशीतला वारकरी झालो, एवढं जरी पडलं तर खूप झालं. आणि मग नंतर तुकोबारायांना स्वप्न पडलं. विठ्ठल पंतांना स्वप्न पडलेलं आहे आळंदीमध्ये. स्वतः देव बोलले होते, रुक्मिणी आई साहेबांचा तुम्ही स्वीकार करा. स्वप्न योग्य होतं. नंतर पुन्हा सिद्धोपंतांना स्वप्न पडलं, तुमची कन्या विठ्ठल पंतांना द्या. स्वप्न योग्य होतं. तुकोबारायांना स्वप्नामध्ये गुरुचं दर्शन झालं. स्वप्न योग्य होतं. आणि मग मस्तकी तो जान ठेविला कर. काय मागितलं गुरूंनी? भोजना मागती तुप पावशेर, पडीला विसर. बस स्वप्नामध्ये मला तो विसर पडला. आणि मागितलं जेवणामध्ये काय मागितलं? तूप मागितलं, तूप. आता तूप मागितलं याचा अर्थ काय? बरं किती मागितलं पुन्हा? खाऊ महाराज? पावशेर. बर महाराज बरोबर, पावशेर तूप मागितलं. बरोबर आहे, पावशेर तूप मागितलं याचा अर्थ काय? त्याचा अर्थ आहे, जाऊ द्या, पावशेर म्हटल्यानंतर तुम्हाला हसू आलं असेल. एखादा वारकरी जर आला आणि त्यांनी जर पावशेर तूप मागितलं तर आता परिस्थिती अशी आहे, तूपच राहिलं नाही. तूप म्हटलं की चुप असं म्हणावं लागतं. तूपच नाही, गाई राहिल्या नाही. काय गोमाता आहे उत्तर भारतात. जा जरा राजेंद्र दासजी महाराजांकडे 2-2 लाख गाई. बरसाना आहे राधामय्याचं गाव. वयोवृद्ध रमेश बाबा
एवढे वयोवृद्ध आणि या म्हातारपणामध्ये त्यांच्याकडे 80,000 गोमाता आहे. सोपं नाही गोसेवा. मग नंतर पावशेर तूप मागितलं, याचा अर्थ काय? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे 4 भाग आहे. या 4 भागांपैकी फक्त एक भाग द्या, म्हणजे चित्त द्या, म्हणजे पावशेर तूप द्या. पावशेर तूप या शब्दाचा अर्थ असा थोडा आहे की आपल्या घरातलं डब्यातलं तूप द्यायचं पावशेर. तसं नाही, चित्त द्या. गुरुला काय द्या? कारण परमार्थात चित्त महत्वाचं आहे, शरीरात पित्त महत्वाचं आहे, संसारात वित्त महत्वाचं आहे. शरीरात पित्त, संसारात वित्त आणि परमार्थात चित्त. आणि चित्त नाही नामी, चित्त नसल तर तरी ती व्यर्थ. जवळी नाही चित्त काय मांडी काय मांडी चित्त काय मांडी जवळी नाही चित्त काय मांडी काय मांडी काय मांडी जवळी नाही चित्त बोलली चित्त जर जवळ नसेल, जवळी नाही चित्त काय मांडियेले प्रेत. कीर्तनात बसलेल्या चित्त जर नसेल तर तो प्रेतच आहे. म्हणून परमार्थामध्ये चित्त फार महत्वाचं आहे. आणि चित्त जर कीर्तनात नसेल, सांगणारे ब्रह्मदेव जरी आले तर पदरात काही कळणार नाही. म्हणून चित्त जवळ पाहिजे. तुकोबारायांनी देवाला जे, गुरूंना जे दिलं ते पावशेर तूप जे मागितलेलं होतं ते चित्त दिलं. आणि अशा पद्धतीने त्यांना तो अनुग्रह झाला. गुरूंनी नाव सांगितलं, माझं नाव बाबाजी आपुली, सांगतले नाम. बर मंत्र कोणता दिला? मंत्र दिला राम कृष्ण हरी. जो मंत्र दिला वारकरी संप्रदायामध्ये तो उघडा होता. उघडा मंत्र जाना राम कृष्ण म्हणा, तुटती यातना गर्भवास. कानातला मंत्र नाही, नेनो फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान, असं ज्ञान नव्हतं. उघडा मंत्र दिला. काय पा गुरु कोण असावे, गुरुचं काय लक्षण असावं? विचारसागरामध्ये उदार, कृपाळू, दयाळू हे सगळे त्या ठिकाणी लक्षणं सांगितलेले. अन्यथा या लक्षणांनी युक्त जर गुरु नसल तर तुकोबाराय बोलले, विठोबाची आन नरका जाती. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. एका शिष्यानं एका गुरुला विचारलं, गुरुजी तुम्ही सांगता व्यासपीठ घ्या व्यासपीठ घ्या, हे व्यासपीठ म्हणजे नेमकं काय? व्यासपीठ म्हणजे नेमकं काय? आता ते गुरु असे होते, त्यांनी कधी ज्ञानेश्वरी वाचली नव्हती, त्यामुळे व्यासपीठ पाहिलं नव्हतं. पण आता पोरांना उत्तर द्यायचं ते कसे म्हणत, पोरांनो काय प्रश्न आहे तुमचा? आमचा प्रश्न आहे व्यासपीठ म्हणजे काय? गुरुजी बोलले, अरे विद्यार्थ्यांनो, व्यासपीठ म्हणजे काय असतं? जसं आपल्या भारतात ज्वारीचं पीठ आहे, जसं आपल्या भारतामध्ये बाजरीचं पीठ आहे, मकाचं पीठ आहे, तसं अमेरिकेमध्ये एक व्यासपीठ आहे. असे गुरु असले तर विठोबाची आन नरका जाती. असं नाही. गुरु कसे भेटले तुकोबारायांना? बाबाजी आपुली, सांगितले नाम. मंत्र दिला राम कृष्ण हरी. तो मंत्र दिला. फक्त आजच्या दिवसाला जो मंत्र दिलेला आहे, राऊत बाबा सांगायचे, मंत्र आपल्याला मिळाला, कोणत्याही मंत्राचा जप करा तुम्ही, सगळे मंत्र संत महात्म्यांच्या वाणीला स्पर्श करून बाहेर आलेले घ्या, घ्या, लुटा. तुम्ही घेत राहा. जो मंत्र आवडल तो घ्या. सगळे मंत्र साधू संतांच्या मुखातून बाहेर पडलेले, त्यांच्या वाणीनं ते पहिले पवित्र झालेले, त्यांच्या मुखातून ते आले
आणि आपल्यापर्यंत पोहोचले म्हणून पवित्र आहे. म्हणून आजचा मंत्र आहे रामकृष्ण हरी. सगळ्यांनी एकदा 2 मिनिटं फक्त रामकृष्ण हरी आजचा मंत्र आहे. सगळ्यांनी मागं म्हणायचंय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. खाली वाजवा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हा मंत्र दिला. वारकरी संप्रदायाचा हा मंत्र आजपर्यंत त्या ठिकाणी चालत राहिला. आणि जो अनुग्रह तुकोबारायांना झाला स्वप्नामध्ये, तो आजचा दिवस तुकोबाराय असे तुकोबाराय की होऊन गुरु भेटले, त्यांना अनुग्रह मिळाला. म्हणून परत एकदा सांगतो, अनुग्रह घेतल्याशिवाय राहू नका, गुरु केल्याशिवाय राहू नका. जीवन जगत असताना मानव देह पुन्हा पुन्हा नाही, पण गुरु करत असताना बाबांची पुन्हा वाक्य सांगतो, पाणी पिओ छान की गुरु करो पहचान की. बाबा, गुरु करण्यात जर चूक झाली तर जन्मचे जन्म वायाला जातात. पुन्हा एकदा राऊत बाबांचे वाक्य ऐका. असे जमीन घेण्यात चूक झाली तर चालल, बैलजोडी घेण्यात चूक झाली तर चालल, पत्नी करण्यात चूक झाली तर चालल. काय झालं असाला असं आहे. पुन्हा ऐका ऐका, मी खुलासा करतो तुम्हाला. जमीन घेण्यात चूक झाली, दुसरी घेता येईल. बैलजोडी घेण्यात चूक झाली, दुसरी घेता येईल. बायको करण्यात चूक झाली, कोणाचं धाडसी दुसरी करता येईल म्हणायचं. पहिल्याचीच बोमा बोमे सोपरे. हा, कोणीच म्हणत नाही आता. बरं, तेही होईल एखाद्या वेळेला, तेही होईल. पण गुरु करण्यात जर चूक झाली तर जन्मचे जन्म वायाला जातील. गुरु करण्यात चुकू नका, सावधान. आपण विश्वास ठेवतो, बाह्य रंग पाहतो आणि फसवणूक होती, पश्चाताप होतो. उगच यांना गुरु केला आपण, अशी वेळ येते. गुरु करण्यात चुकू नका. बाकी सगळ्या गोष्टीत चुकले तर चालल, पण गुरु करण्यात चूक कधीच होऊ देऊ नका. वायाला जाताल, मानव जन्म वायाला जाईल तुमचा पूर्ण. अशी चूक भरून निघणार नाही, कशानच नाही. ज्यांना गुरुच करायचंय, नसल विश्वास कोणावर, खुशाल ज्ञानेश्वरीवर माळ ठेवा, गळ्यात घाला. ज्ञानोबारायच तुमचे गुरु. गाठ्यावर माळ ठेवा, तुकोबारायन तुमचे गुरु. म्हणून गुरु करण्यामध्ये कधी चूक करू नका. तुकोबाराय बोलले, माझं भाग्य, मी आजचा दिवस सद्गुरूंनी माझ्या मस्तकावर हात ठेवून मला त्या ठिकाणी त्या बोधाला प्राप्त करून दिलेलं आहे. दुसरा उपाय नाही. न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय, सद्गुरूची चरणतीर्थ. वेळ आपली जवळपास 10 वाजलेली. सद्गुरूचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. ते पवित्र तीर्थ आहे. सद्गुरूचे चरणतीर्थ घ्या, ते मस्तकावर धारण करा. घरात तीर्थ टाका,
तीर्थ ते समजून त्या ठिकाणी आपलं घर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. का हो महाराज, दुसरा उपाय नाही का? नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात, भवसागर तरुण जाण्याकरता आता दुसरा उपाय नाही, म्हणून सद्गुरूंना शरण जा. एका जनार्दनी सद्गुरू, एका जनार्दनी सद्गुरू, एका जनार्दनी सद्गुरू, एका जनार्दनी सद्गुरू. एका जनार्दनी
जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारू. नाथ महाराज सांगतात सद्गुरु हेच तारतात. हाची सकार शब्द आहे, दुसरे नाही. हाची सद्गुरूच तारतात. भवसागर तरुण जाण्याकरता सद्गुरूंना शरण जावं लागेल. गुरु करा, गुरुच आपला उद्धार करतील. अन्यथा न लगे अनेक उपाय, धरी सद्गुरूचे पाय. असा माघ शुद्ध दशमीचा दिवस, पवित्र दिवस, आणि या दिवसाची सेवा माझ्या वाट्यावर समस्त ग्रामस्थ मंडळींच्या वतीने या ठिकाणी ही सेवा माझ्या वाट्यावर या ठिकाणी आलेली. सर्व उपस्थित सर्व वारकरी मंडळी, परिसरातून पंचकृषीतून बोरगावची मंडळी आहेत, आमचे धानोऱ्याचे दादा, ही सगळी मंडळी, आबा आले संभाजीनगरची, ही सगळी मंडळी या कीर्तनाला उपस्थित राहिली. हरिभक्तपरायण आमचे दादाराव महाराज, आमचे विष्णू महाराज, दत्ता महाराज, राजू महाराज, किशोर महाराज, या सगळ्या मंडळींची या ठिकाणी उपस्थिती लाभली. हरिभक्तपरायण आमचे गायनाचार्य वसंत महाराज, हरिभक्तपरायण हरी महाराज यांच्याकरता, यांचं वर्णन करण्याकरता माझ्याकडे शब्द नाही. मी फक्त एकच सांगू शकतो, दोघांनाही विनंती करतो, तुम्ही जीवनात खूप मोठे व्हाल. फक्त एकच विनंती, पळशीला विसरू नका. काय इथं कानाची तृप्ती, मनाची तृप्ती, डोळ्याची तृप्ती पहा. आज तिसरा दिवस आहे. कोण म्हणल तिसरा दिवस आहे? मंडपाच्या बाहेर पब्लिक बसलेली, महिला मंडळांची मागे नका पाहू तुम्ही आता. एवढी संख्या, तुम्ही कोणत्याही कोपऱ्यात पहा, चौ बाजूने एकदम त्या ठिकाणी. कशी थंडी मध्ये येईल बरं सांगा तुम्ही? एवढी पकड बसण्याची आपली बैठक. मी बोललो ही पकड आता दुसरीकडे नाही. जी सप्ताहाची एक पकड असते, जे नियोजन असतं, काही ठिकाणी नियोजन मोठाले असतात पण त्याचं ताळमेळ नसतो. ते पळशीकरांना जमलं. गायक वादक जिथल्या तिथं सगळ्या गोष्टी. बस असा सप्ताह गजानन बाबांच्या या पुण्यतिथीच्या निमित्ताने मोठ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सप्ताह या ठिकाणी चालू आहे. या उर्वरित राहिलेले काही दिवस आपले मोठ्या आनंदाने तनमन धनाने या ठिकाणी आपल्याला हा सप्ताह पुढे घेऊन जायचंय. काल्यापर्यंत महाराजांच्या मुखारविंदातून आपण शिवमहापुराण कथा देखील या ठिकाणी श्रवण करत आहात. आनंदी आनंदाचा हा सोहळा, आणि या सोहळ्यामध्ये मलाही या ठिकाणी सगळ्यांच्या दर्शनाचा हा योग प्राप्त झाला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर